हिंजवडी म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? IT पार्क, खूप मोठे जॉब आणि तर फर्स्ट थिंग फर्स्ट, जगभरातले लोक किंवा भारतभरातले लोक कशासाठी भांडतात? कुणी धर्मासाठी भांडतं, कुणी साऊथ नॉर्थसाठी भांडतं, कुणी रेसिझमसाठी भांडतं. पण हिंजवडीचे लोक सगळ्यात पहिले कुठल्या गोष्टीसाठी भांडतात माहितीये का? त्याच्या नावासाठी. जर तुम्हाला हिंजवडीमध्ये राहायचं असेल तर तुमच्यामध्ये खूप खूप पेशन्स असायला हवा. हा गुण जर नसेल तर तुम्ही ह्या शहरात राहू शकत नाही. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला खूप सारं ट्रॅफिक दिसणार. पॅनिक अजिबात व्हायचं नाही. खूप सोपी आयडिया आहे. जर तुमच्याकडे कार असेल तर कारमध्येच पिक्चर प्ले करा. पिक्चर संपेपर्यंत तुम्ही तो सिग्नल पार केलेला असेल. आणि जर तुमच्याकडे जर मोटरसायकल असेल तर तो तिथला जो फुटपाथ आहे तोच तुमच्या बापाचा रस्ता आहे म्हणून त्याच्यावरच गाडी घाला. सिंपल. सगळे असंच करतात इकडे. दुसरी गोष्ट ती आहे पाण्यासंदर्भात. म्हणजे हिंजवडी अजूनही ग्रामपंचायत आहे, त्यामुळे हिंजवडीत बहुतांश ठिकाणी पाण्याची पाईपलाईन नाहीच आहे. त्यामुळे प्रत्येक घराला टँकरने पाणी पुरवावं लागतं आणि जिकडे तिकडे असतात टँकरच्या रांगा. त्यामुळे जर तुम्हाला अर्ध्या बादलीत आंघोळ करायची सवय असेल तर हिंजवडी तुमच्यासाठी परफेक्ट जागा आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती येते, ती म्हणजे कचरा व्यवस्थापन. हिंजवडीतल्या बऱ्यापैकी गल्ल्यामध्ये 15 दिवसानंतर एकदा गाडी येते. मग हे कचरा गाडीवाले 15 दिवस कुठे असतात? ते शहराच्या एखाद्या रोडवर कचऱ्याचा ढिगारा करून त्या ढिगाऱ्यामध्ये लपून बसलेले असतात. आणि जेव्हा रात्री तुम्ही जर चुकून तिथं कचऱ्याची पिशवी टाकली की पोलिसांनी एखाद्या ड्रग्सच्या अड्ड्यावर धाड टाकावी तशी तुमच्यावर धाड टाकणार आणि तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्याकडून 5,000 रुपये काढून घेणार. आता आणखी एक माणसाला लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा, पोलीस वगैरे वगैरे. तर मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगतो जी आमच्यासोबत झाली होती. तर आमच्या गल्लीमध्ये रात्री कुठल्या तरी फेस्टिवलचा जोरदार डीजेचा आवाज चालू होता. रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजत आला पण डीजे थांबत नव्हता. शेवटी न राहून रात्री 1 वाजता मी पोलिसांना फोन केला. पोलीस म्हटले 10 मिनिटात येऊन आम्ही तो डीजे थांबवतो. सरप्राइझिंगली पोलिसांनी 10 मिनिटात तो डीजे थांबवला सुद्धा. पण अचानक मला एक फोन आला आणि समोरचा डॉन मला विचारत होता की तो कोणत्या गल्लीत राहतोस, कोणत्या घरात राहतोस. मी फोन कट केला. परत बॅक टू बॅक फोन येऊन मला धमक्या भेटायला लागल्या. तर मित्रांनो, गोष्ट अशी झाली होती की मी पोलिसांना फोन केला. पोलीस गल्लीमध्ये आले. त्यांनी माझा नंबर गुंडांना देऊन माझी कंप्लेंट गुंडांकडे केली आणि ते निघून गेले. आणि साहजिकच 15 मिनिटानंतर रात्रभर डीजे चालूच राहिला. त्याच्यामुळे जर तुम्ही हिंजवडीत राहणार असाल तर जीव मुठीत धरून राहा. तर मित्रांनो, अजून हिंजवडीमध्ये एक्स्ट्रा काय काय स्पेशल आहे? तर फॅमिलीसाठी तुम्हाला रेंटल रूम भेटणार नाहीत. इथं सगळे PG वाले लोक आहेत. जिकडे नजर फिरवा तिकडे फक्त फूड कोर्ट आणि फूड कोर्टच आहेत. तर मित्रांनो, आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दोष कोणाचा आहे? लोकल लोकांचा किंवा जॉब करण्यासाठी बाहेरून आलेल्या लोकांचा? तर नाही, हा दोष आहे गव्हर्नमेंटच्या मॅनेजमेंटचा. तुम्ही 500 एकरमध्ये 200 कंपन्या टाकल्या आणि अख्खा महाराष्ट्र ठेवलाय मोकळा. मग असंच होणार ना भाऊ.